हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी गारवाडी चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या घरच्या 2 कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत. तर ही घरची आहे आणि दुसरी बाहेरून आणलेली आहे मित्रांनो. आणि हिच्या खाली एक पिल्लू निघालेलं आहे. ॲक्चुअली ही कोंबडी खरं तर उशीला बसवली होती, पण त्या कोंबडीच्या खालची 1-2 अंडी आपण हिच्या खाली टाकली होती. म्हणजे सेम अंडी, समान अंडी आपण दोघींच्या खाली मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी. तर हिच्या खाली एक पिल्लू निघालेलं आहे आणि मस्तपैकी जस्ट थोड्या वेळाखालीच निघालेलं पिल्लू आहे आणि फक्त जस्ट सुकलेलं आहे, पण अजून ताकद आलेली नाही मित्रांनो पायामध्ये उभा टाकण्यासाठी. तर आणखीन काही अंडी आहेत या कोंबडीच्या खाली. हिने आपल्या घरी काही पिलं काढली होती, पण आजारानेच हिची पिलं मेली मित्रांनो. पंख खाली सोडून पिलं होती तिची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि ती सगळी पिलं एक-एक करून मेली होती मित्रांनो. आपण त्या पिलांना एम्प्रोलिनियम पण दिलं होतं, तरीसुद्धा ती पिलं एक्सपायर झाली होती. तर इकडे मल्टी कलरची कोंबडी आपण अंड्यावरती मांडलेली आहे आणि इथे ना अंड्याला एक क्रॅक गेलेला आहे. तिथे त्या अंड्यांना आपण 2-3 अंड्यांना मेण लावलं होतं, का तर अंडी ऑलरेडी क्रॅक झालेली होती त्यामुळे आणि त्यातलं पिल्लू वाचावं त्यासाठी आपण हे क्रॅक लावलं म्हणजे क्रॅक भरून घेतले होते मित्रांनो मेणानी. तर पिल्लं निघायच्या टाईमाला हे क्रॅक जे असतात ते ओपन करायचे असतात. म्हणजे त्यावरचं जे मेण असतं ते ब्लेडनी खरडून काढायचं असतं मित्रांनो, थोडंसं सावकाशपणे. आणि आज माझ्याकडून एक चूक झाली, की एक चांगलं अंडं होतं आणि कॅन्डलिंग न करताच मी त्याच्यावरचं मेण काढायला गेलो आणि हातानेच काढत होतो मेण मित्रांनो. तर त्यातच बोटच गेलं अंड्यांमध्ये आणि त्या अंड्यामध्ये जिवंत पिल्लू होतं मित्रांनो आणि ते माझ्यामुळे मेलं मित्रांनो ते पिल्लू आणि खूप वाईट वाटलं त्यावेळेस का तर आत पिल्लू एकदम छान तयार होत होतं आणि बिचारा तडपून मारत होता. ते पण माझ्या एका चुकीमुळे. त्याचं बिचाराचं पाप पण मला लागलं आणि खूप वाईट पण वाटलं. अ, पण अशा गोष्टी होत असतात मित्रांनो, त्यासाठी थोडंसं केअरफुली करावं लागतं. आणि आता इकडे शेल आहेत, तर ते शेल बाहेर काढायचे असतात आणि आणखीन एक अंड्यातून पिल्लू निघतंय मित्रांनो, तर ते अंडं मी तुम्हाला दाखवतो बाहेर काढून आणि त्या अंड्यातून लाईव्ह पिल्लू कसं निघतात ते पण तुम्हाला दाखवतो. थोडंसं आपण त्यांना सपोर्ट करूया. ह्या पण अंड्याला मित्रांनो अलीकडे जे आता अंडं ठेवलेत त्याला पण मेन होतं आणि ते मेन काढावं लागतं मित्रांनो. थोडंसं ब्लेडनी काढल्यानंतर पक्ष्याला आतून चोच मारून ते परत क्रॅक मारून अंड्यातून बाहेर यायला सोपं जातं मित्रांनो. ॲक्चुअली ते अंडं थोडंसं बाहेर आलं होतं कोंबडीच्या पोटाच्या. तर त्या अंड्यामध्ये काही मूव्हमेंट जाणवत नव्हती, चिवचिवाट पण जाणवत नव्हता मित्रांनो. तर मग त्यावरचं थोडंसं मेण काढलं आणि कोंबडी खाली ठेवल्यानंतर मग काही वेळानंतर बघितलं, तर त्याच्यामध्ये थोडीशी हालचाल जाणवत होती, पण पक्षी चिवचिवत नव्हता. मग आणखीन या अंड्याला कोंबडीच्या खाली ठेवलेलं आहे, ऊब देण्यासाठी. का तर पक्ष्याला प्रॉपर ऊब भेटली, की परत त्याच्यामध्ये स्ट्राँगनेस येतो, जीव येतो मित्रांनो आणि मग तो त्याच ताकदीनं नवीन जोमानं बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया आता उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेन, हे जे बाजूला ठेवलेलं अंडं आहे की नाही, एक होल पडलेला आहे त्याला. तर ते अंडं होतं मित्रांनो ते. तर ते अंडं कोंबडीच्या खाली ठेवलेलं आहे रात्री. आता बघूया काय होतं ते आणि इकडे ना जस्ट एक पिल्लू निघत आहे. कलर पण खूप छान आहे. सोनेरी कलरमध्ये आणि ब्लॅक कलरमध्ये. अशा 2 कलरचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ह्या पिल्ल्याचं. बाहेरूनच दिसत होतं आणि बऱ्यापैकी पिल्लू छान आत तयार झालेलं आहे आणि मजबूत पण आहे. त्याच्या आवाजावरून आणि त्याच्या बाहेर निघण्याच्या पद्धतीवरूनच हे लक्षात येत होतं. पण जस्ट त्याला थोडंसं ट्राय करूया, आपण सपोर्ट करूया म्हणून ह्या अंड्याला बाहेर ठेवलं मित्रांनो आणि त्यामधून पिल्लू निघत आहे. तर 15-16 14 तरी ॲटलीस्ट अंडी आहेत आणि त्यामध्ये 2-3 अंडी खराब पण दिसत आहेत मित्रांनो. कॅन्डलिंग पण करून बघितलं, ज्या अंड्यांमध्ये क्रॅक गेले नव्हते, मूव्हमेंट काही दिसत नव्हती. तर ते बघितलं तर कॅन्डलिंग करून कळलं, की त्या अंड्यांना क्रॅक त्यामध्ये पिलू होतं, पण प्रॉपर ऊब नाही भेटली असेल, त्यामुळे ती अंडी खराब झाली मित्रांनो, त्यासाठी. तर मग ती अंडी पण जस्ट ठेवलीत बघूया म्हणून. उद्याच्या दिवस ठेवणार आहे कोंबडीच्या खाली आणि सगळी पिल्लं निघाल्यानंतर जे उरलेली आहेत अंडी, त्यांचं परत एकदा कॅन्डलिंग करून बघायचं. त्यात जर काही मूव्हमेंट नसेल, तर मग ती अंडी फेकून देण्यामध्येच भलाई असते मित्रांनो. आणि हे जस्ट तुमच्या समोर पिल्लू निघालेलं आहे. तर प्रॉपर पिल्लांची वाढ व्यवस्थित झाली, आतलं पाणी व्यवस्थित सुकलं, पिल्लांनी व्यवस्थित जोर लावून बाहेर आल्यानंतर पिलं एकदम निरोगी असतात आणि हे पिल्लू एकदम निरोगी आहे. फक्त त्याला कोंबडीच्या उभीची गरज आहे मित्रांनो. मस्त एकदम स्ट्राँग बनेल ते थोड्या वेळानंतर ऊब वगैरे घेऊन मित्रांनो.
तर आणखीन उद्या दुसरा भाग दाखवेन पिलं निघाल्याला. तर हे कसे वाटले तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.